मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स. मंडळी आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. मंडळी सांगोला पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी मोठा वेग आला आहे आणि या सगळ्या राजकीय घटनाक्रमामुळे घडत असताना सांगोला पंचायत समितीवर भाजपचं कमळ उमलणार हे जवळपास निश्चित झाले. मंडळी या सत्ता स्थापनेसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून निकराचे प्रयत्न अजूनही केले जात आहेत. मंडळी उद्याच पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. सकाळी 9 वाजता शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून स्वतंत्रपणे महत्त्वपूर्ण अशा बैठकांचंही आयोजन करण्यात आले आणि मंडळी याच बैठकांमध्ये नेमकं घडतंय काय त्यावर सांगोला पंचायत समितीवर सत्ता कुणाची येणार हे अवलंबून असणार आहे. मंडळी सांगोला पंचायत समितीवर नेमकी सत्ता कुणाची येणार याबाबत मोठे तर्कवितर्क लावले जात आहेत. पंचायत समितीवर भाजपचं कमळ फुलावं यासाठी भाजपकडून निकराचे प्रयत्न होताना दिसत आहेत. माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे मागील 2 दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या गटाकडून पंचायत समितीच्या गणात निवडून आलेले बापू जावीर अशोक चोरमुले आणि पूनम इंगवले ही उमेदवारी सोबत आहेत. मंडळी दीपक आबांच्या उपस्थितीत आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत या तीनही सदस्यांनी भाजपचं उपरणं गळ्यात घालून जवळपास भाजपमध्ये प्रवेश केल्याचं स्पष्ट झालं आणि मंडळी त्याचमुळं सांगोला पंचायत समितीवर दीपक आबांच्या गटाच्या 3ही सदस्यांना सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापना करणार हे जवळपास निश्चित झालं आणि यामध्ये शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मंडळी आज दिवसभर या 3ही पंचायत समितीच्या सदस्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याच्या चर्चांनी मोठ्या प्रमाणात वेग घेतला. या 3 उमेदवारांचे भाजपच्या गमजा असलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले दिसून आले. तर मंडळी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आणि दीपक आबाच्या गटांकडून निवडून आलेले हे 3 उमेदवार भाजपचे कमळ चिन्ह असलेला गमजा गळ्यात घातलेले फोटो दिसत आहेत. मंडळी सांगोला पंचायत समितीचं पक्षीय बलाबल पाहता सांगोला तालुका विकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाकडे 6 जागा आहेत. याच आघाडीचा घटक पक्ष असलेल्या दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गटाकडे 3 जागा आहेत. अशा एकूण 9 जागांचं स्पष्ट बहुमत सांगोला तालुका विकास आघाडीकडे आहे. मंडळी दुसऱ्या बाजूला 5 जागा या शिवसेना आणि भाजप महायुतीच्या ताब्यात आहेत. यातल्या 4 जागा शिवसेना आणि 1 जागा भाजपची आहे. मंडळी महायुतीला सत्ता स्थापनेसाठी आणखी 3 जागांची गरज आहे. दीपक आबांच्या गटाकडल्या 3 जागा सोबत घेऊन महायुतीला पंचायत समितीवर सत्ता स्थापन करणं सहज शक्य आहे आणि त्याच दृष्टीनं वरिष्ठ पातळीवरून सूत्र हलताना दिसत आहेत. मंडळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 100% भाजपचा नारा देत सांगोला पंचायत समितीवरही भाजपची सत्ता येईल असं सुतोवाच यापूर्वीच केले. मंडळी मागील 2 दिवसांपासून या राजकीय समीकरणाने मोठा वेग घेतल्याचे दिसून येते. दीपक आबा हे 2 दिवसांपासून मुंबईत आहेत. हे संध्याकाळी जवळत पोहोचतील. मात्र या 2 दिवसांच्या कालावधीत महत्त्वपूर्ण बैठका झाल्याचंही वृत्त आहे. मंडळी आज आणि काल अचानक या सगळ्या घटनांनी वेग घेतला. आज सकाळी दीपक आबांच्या गटाकडल्या या 3ही पंचायत समितीच्या सदस्यांच्या गळ्यात भाजपचा गमजा असलेले फोटो व्हायरल झाले आणि दीपक आबा हे भाजपच्या माध्यमातून पंचायत समितीवर स्वतंत्रपणे सत्ता स्थापना करतील हे जवळपास स्पष्ट होते. या सत्ता स्थापनेबाबत दीपक आबा गट किंवा भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. मात्र मंडळी दीपक आबांच्या कार्यकर्त्याकडून सकाळपासूनच सोशल मीडियावर राजकीय वातावरण तापवण्यास सुरुवात झाली होती. बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया स्टेटसला कमळ चिन्ह झळकत होतं. मंडळी अनेकांनी ऑपरेशन लोटस सक्सेस झाल्याचं ठामपणे सोशल मीडियावर मांडलं आहे. आबांच्या कार्यकर्त्याकडून सोशल मीडियावर हा धूमधडाका सुरू असतानाच तिकडं बिथरलेलं शेकापचं कार्यकर्ते या राजकीय चालीवर तुटून पडले असल्याचं दिसून येते. दगाबाजीचा शेवट हा दगाबाजीनंच होईल असं सांगत त्यांनी सोशल मीडियावरच्या आबा गटाच्या या स्टेटसला सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केल्याचं दिसते. मंडळी आबा गट आणि शेकापच्या कार्यकर्त्यांचं हे शीतयुद्ध आज दिवसभर सुरू होतं. सत्ता स्थापनेची वेळ जसजशी जवळ येते तसतसं राजकीय समीकरणांनी वेग घेण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय.
मंडळी, काही वेळापूर्वीच भारतीय जनता पक्षाकडून आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक संदेश सोशल मीडियावर देण्यात आला. उद्या सकाळी ठीक 9 वाजता भाजपचे नेते बाळासाहेब एरंडे यांच्या ऑफिसवर भाजपच्या कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केल्याचं समजते. आणि मंडळी, या बैठकीसाठीचं आवाहन हे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या नावानं करण्यात आले. मंडळी, चेतनसिंह केदार यांनी कार्यकर्त्यांना बहुसंख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केले. आणि मंडळी, दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनंही भाई गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणीवर सकाळी ठीक 9-9:30च्या आसपास शेकापच्या कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे. आणि मंडळी, या बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करा. तर मंडळी, सत्ता स्थापनेला अवघे काही तास उरले असताना मागील 55 वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाची सांगोला पंचायत समितीवर एक हाती सत्ता होती. भाई गणपतराव देशमुख यांनी शेकापचा लाल बावटा या पंचायत समितीवर अखंडपणे फडकवत ठेवला. मात्र शेकापची ही दीर्घकालीन सत्ता आणि या सत्तेची परंपरा यावेळेस प्रथमच उलथवून टाकण्याचा डाव भाजपकडून आखल्याचं दिसून येतं. मंडळी, हा डाव यशस्वी होण्यामध्ये शेकापचेच पूर्वाश्रमीचे मित्र पक्ष राहिलेले दीपक आबा हे महत्त्वाची भूमिका निभावणार का, हेही पाहावं लागणार आहे. मंडळी, सांगोला पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा फक्त एक सदस्य निवडून आला आहे आणि 14 सदस्यांच्या या पंचायत समितीत केवळ एक सदस्य निवडून येऊनही भाजप पक्ष या पंचायत समितीवर राजकीय डाव टाकत सत्ता स्थापना करणार हे आता जवळपास स्पष्ट होताना दिसते. सांगोला पंचायत समितीवर एवढ्या वर्षांपासूनची अबाधित राहिलेली शेतकरी कामगार पक्षाची सत्ता टिकवण्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र त्यांचा घटक पक्ष असलेले दीपक आबांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. दीपक आबांकडून या सत्ता स्थापनेबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही भूमिका पुढे असली नसली तरीही आज दिवसभरात भाजपचं उपरणं घातलेले त्यांच्या सदस्यांचे फोटो हे खूप काही सांगून जाणार आहेत. मंडळी, याही पुढे जाऊन आजच्या रात्रीत आणखी काही राजकीय प्रतिडाव टाकले जात आहेत का, ते आपल्याला पाहावं लागणार आहे. तर मंडळी, सांगोला पंचायत समितीच्या सत्ता स्थापनेच्या निमित्तानं सांगोला तालुक्यातलं राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आणि या सर्व राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत या सत्ता स्थापनेतील किंगमेकर तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील. मंडळी, दीपक आबांनी भाजपला साथ दिल्यास शेतकरी कामगार पक्षाचा मागील 55 वर्षांपासूनचा हा बालेकिल्ला केवळ एका निर्णयानं अक्षरशः ढासळणार हे जवळपास स्पष्ट झाले. तर मंडळी, ही आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आणि एक खास स्पेशल पॉलिटिकल स्टोरी आपण सांगोला पॉलिटिक्सवर पाहतोय. मंडळी, या सर्व राजकीय घडामोडींकडं सांगोला पॉलिटिक्सचं असंच बारीक लक्ष असणार आहे. उद्या होणाऱ्या सत्ता स्थापनेतील प्रत्येक क्षणाचं कव्हरेज आपल्याला सांगोला पॉलिटिक्सवर पाहायला मिळणार आहे. मंडळी, आपण जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून उद्याच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडीचं प्रत्यक्ष लाईव्ह कव्हरेज आपल्याला सहजपणे पाहता येईल. तर मंडळी, ही आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे की माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या 3 सदस्यांना सोबत घेऊन शिवसेना, भाजप, महायुती आणि पर्यायानं भाजपचं कमळ चिन्ह हे सांगोला पंचायत समितीवर झळकणार हे जवळपास स्पष्ट झाले आणि त्याचमुळं शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता दिसून येते. सोशल मीडियावर मोठा धूमधडाका सुरू आहे आणि मंडळी, उद्या सकाळी 11च्या नंतर हे चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे. शेकापचा लाल बावटा पंचायत समितीवरून खाली उतरवला जातोय आणि भाजपचं कमळ चिन्ह पंचायत समितीवर झळकते का. तर मंडळी, ह्या दोन्ही बाजूने आपल्याला उद्याच्याला हे कव्हरेज बघायचं. आपण तुर्तास इथंच थांबतोय. मनापासून धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.